त्यांनी नवरा बायको आली आणि मला शिवीगाळ केली, मला हाणमार केला आणि मला म्हणली तुझी लाकडं वड्यात पडले ती यात म्हातारी गाडी वायस, तू कशाला इथं आली आज? हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी। साखरपुडा, लग्न समारंभ, रिसेप्शन, डोहाळे जेवण, बारसे, बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत। 1500 लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन, एसी हॉल, साऊंड सिस्टीम, विद्युत रोषणाई, HD प्रोजेक्टर, फ्री वायफाय, भव्य स्टेज, सेल्फी पॉइंट, कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण। हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची। हेच माझी दुसरं काय, माझी 5 एकर जमीन 699 गटात माझी काय असणारी जमीन माझी मला पाहिजे, जी काय असेल त्या पद्धतीनं। हे ट्रॅक्टर घालण्याचं मूळ कारण काय आहे? ट्रॅक्टर घालणार ते खालीकडलं त्यांचं रान अडवलं, खरेदीदारानं त्यांचं रान अडवलं, तो म्हणतोय माझा इकडे हिस्सा आहे म्हणून त्यानं इकडे ट्रॅक्टर घालून शिना मी नांगरट केली, कुळवून घेतलं, सगळी पेरणी केली, मशागत केली आणि पुण्यानं माझ्यावर अन्याय करून शिना त्याने कुळव गाठलाय रात्रीचा, असं केलं। मला काय केलं, मी कोळपायला गडी होता, मी आली खाली, कोळपून झालं, वावरातलं गडी चाललं, 2चं टायमिंग झालं, त्यांनी नवरा बायको आली आणि मला शिवीगाळ केली, मला हाणमार केला आणि मला म्हणली तुझी लाकडं वड्यात पडले ती यात म्हातारी गाडी वायस, तू कशाला इथं आली आज? आणि गणेशने शिव्या देते की रोजगारी माणसा, हे भाड्यानो कशाला आला रे, नासक्यानो, कुत्र्यानो, अशी म्हणायला लागली। मग मी काय केलं, मी तशीच उठून मी घरी गेली तरी शिव्या देते मागते आणि मला हाणमार केला नामदेव पवाराने आणि सुलाबाई नामदेव पवाराने। तुम्ही तक्रार द्यायला गेलता का? तक्रार द्यायला गेलो तरी आमची तक्रार कुणी काय आटपाडीत पोलीस चौकीला घेतली नाही, तर ते गेलो, असं केस केलं, हाणमार केला तरी सांगितलं तरी त्यांनी काय तक्रार आमची घेतली नाही। खरेदीदार अन्याय करतो या, त्याच्याबद्दल त्याच्या पद्धतीनं त्यानं काय असेल त्या हिश्यात त्याची त्यानं वागावं, आमचा त्याचा काय वादविवाद करायचा संबंध आहे? ही खरेदीदार का नाही पुतण्याशनी शिकवतोय आणि पुतणी माझ्या अंगावर घालतोय या, ही खरेदीदाराचं काम, म्हणजे काडी लावून शिना भांडण लावायचं। केस करताना पुतणी माझ्या बाजूने होतं, पहिले वाटापत्राची केस करताना पुतणी माझ्या बाजूने होतं, आता पुतणी माझ्या बाजूने निघून तिकडल्या बाजूने पडल्यात। तर मला का नाही कुणाचं घ्यायचं नाही, कुणाचं द्यायचं नाही, माझा हिस्सा माझा मला जी काय असेल त्या पद्धतीनं सरकारी नियमानं मिळावा। आम्हाला जीवाला धोका आहे, ह्याचा निर्णय घ्यावा, ताबडतोब ह्याचा विचार व्हावा। काय मला एकदाशी मारलं, त्यानं शिवीगाळ केली, मारलं या, आता म्हणतो काय की ह्याचा कधी नाही कधीतरी मी खूनच करतो, सोडत नाही आणि मारण्याचा प्रयत्न करतोय। माझी एकटी वस्ती आहे, रानात वस्ती, नवरा बायको दोघंच आहे, त्याच्यामुळं आम्हाला भीती, ह्याच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे, जीवाला धोका आहे, तर ह्याचा ताबडतोब विचार व्हावा। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।